श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 27 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी आली आहे आमलकी एकादशी. आमलकी म्हणजे आवळा. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णूंनी सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रह्मदेवांना जन्म दिला तेव्हा विष्णूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू सांडले आणि त्यातून आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली. आवळ्याच्या झाडाच्या प्रत्येक भागात देवांचा वास असतो. मुळात विष्णू, खोडात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव वास करतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीला 100 राजसूय यज्ञाचे फळ मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्त होतो. म्हणूनच याला मोक्षदायिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या पूजेसोबत आवळ्याच्या झाडाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. या दिवशी आवळा खाणं आणि दान केल्याने चांगले आरोग्य, आनंद आणि समृद्धी मिळते. पद्मपुराणानुसार हे व्रत केल्याने जाणून बुजून किंवा नकळत केलेले सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यूनंतर वैकुंठ धाम प्राप्त होतं. वाराणसीमध्ये याला रंगभरी एकादशी असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव पार्वतीच्या लग्नानंतर पहिल्यांदा काशीत आले होते आणि म्हणूनच होळीचा उत्सव अधिकृतपणे येथे सुरू होतो. पंचांगानुसार आमलकी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, रवी योग, आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग जुळून येत आहे. या योगांमध्ये पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते. आवळ्याच्या झाडाची पूजासाठी शुभ वेळ ही सकाळी 6:48 ते 11:08 असेल. तसेच आमलकी एकादशीच्या व्रताचे पारण हे 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:48 ते सकाळी 9:05 असणार आहे. या वेळेत आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. या दिवशी पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच दान केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. तसेच या दिवशी काळे तीळ दान केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. गोरगरिबांना दान केल्यामुळे आपल्याला गोदानाचं पुण्य प्राप्त होतं आणि घरामध्ये सुख समृद्धी, धन समृद्धी वाढते. या दिवशी पिवळ्या वस्तू दान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच आमलकी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व अडचणीतून मार्ग तर मिळणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार. तर ती कोणती वस्तू खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आमलकी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. स्वच्छ स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची. तर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तामनामध्ये घ्यायचं. त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा आहे. जलाभिषेक करून झाल्यानंतर श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला पुन्हा स्थानावर ठेवून घ्यायचं आहे. त्यांना हळद अर्पण करून घ्यायचे, चंदन लावून घ्यायचं आहे, पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायची. तसेच या दिवशी श्रीहरी विष्णूंना आवळा अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच आपल्याला आवर्जून तुळशीचं पत्र सुद्धा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू
पूर्ण करता धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूंची आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचनाही करून घ्यायची आहे. आमलक्का एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. दिवसभर व्रत करायचं आहे, रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळामध्ये आपल्याला सर्वप्रथम पूजा करायची आहे, ब्राह्मणांना दान करायचं आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची. तसेच या दिवशी तुम्हाला आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवणसुद्धा करायचं आहे. आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर आमलकी एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही गोसेवा जी आहे ती करू शकता. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा, गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून प्रत्येक एकादशीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची. आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू गायीला खायला द्यायचे ते म्हणजे पिवळी केळी आणि गूळ. गायीला पिवळी केळी खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळते, पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. तसेच गायीला गूळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते. राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून मुक्तता मिळते. ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल त्यांनी आवर्जून असं हे गूळ आणि पिवळी केळी जी आहे ती गायीला खायला द्यायची. त्यानंतर आवर्जून गायीला पाणी प्यायला द्यायचं. गायीला पाणी प्यायला दिल्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता हा गाय जर हात लावून देत असेल तर तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी ही गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होतं आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.